बिग थँक टू यू गाईज. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागतच आहे. तर आज शेती व्यतिरिक्त आपल्याला थोडीशी कामं आहेत, ते कामं करून आपल्याला शेतामध्ये जायचं आहे. तर आज ते कामावरून आपण बाकीचे शेतातील काही टास्क आहेत ते बघूया. तर इकडं बघू शकताय आपल्या गाडीला एक क्रॅश आलेला आहे. हा क्रॅश कसं का आलेला आहे तर एका कार्यक्रमाला जात असताना पाठीमागून पिकअप ड्रायव्हर जो की फुल दारू पिऊन होता, त्याला ब्रेक दाबतोय की ॲक्सिलेटर दाबतोय हे समजत नव्हतं. तर तो पाठीमागून जोर असा आला आणि तो आपल्या लेफ्ट साईडला घासून गेला, त्याच्यामुळे तो क्रॅश आला आहे. ते क्रॅश निमित्त आपल्याला थोडं शोरूमला जायचं आहे, तसेच जे सर्व्हिसिंग असते रेग्युलर ते करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी आपण निघालो आहे, कारण की जे बाकीचे कामं असतात ते सुद्धा आपल्याला बघावं लागतात. कारण की ऑलराऊंड राहिलं पाहिजे, एकाच्या यात गुंतून नाही राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला टाईम दिला पाहिजे, कारण की ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की मग एकाच गोष्टीवर आपण फोकस करत बसलो तर बाकीच्या गोष्टी तशाच राहतात. त्याच्यासाठी सर्व गोष्टींना टाईम देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ते आजचे काय टास्क आहेत आपण बघूया आणि मग आपण शेतात जाऊया. आपण शोरूमला आलोय, जे की थोडं डॉक्युमेंटेशनचं काम आहे ते करूया आपण. मी बघू शकता इकडं वर्कशॉप आहे यांचा. बाकी नवीन गाड्या सर्व्हिसिंग असेल, धुवून नंतर इथं आणल्या जातात. आणि बाकी इकडं ऑफिस आहे, तिथं सर्व्हिसिंगचं बिल वगैरे वगैरे सगळं आहे. तर गाईज आलो आपण इथं शोरूमला आणि थोडं डॉक्युमेंटेशनचं काम आहे ते आपण करूया. आणि त्याच्यानंतर मग बघू काय काय होतं. इकडं वर्कशॉप आहे त्यांचं, इकडं ऑफिस आहे आणि वरती नवीन गाड्याचे डिलिव्हरीचं पॉईंट आहे. बाकी या सर्व गाड्या आहेत त्या सर्व्हिसिंगला आलेल्या आहेत. काही बाकींचा प्रॉब्लेम असेल, ॲक्सिडेंट झालेला असेल, ते आलेले आहेत. तर बघू आता काय काय होतं. ते इन्शुरन्स असतो आपल्या गाडीचा, जे की आपण गाडी नवीन घेतल्यावर ते कंपल्सरी असतं. तर त्याच्या थ्रू आपल्या गाडीला जे क्रॅश आलेलं असतं काय असतं ते त्याच्या थ्रू आपण करून घेतो. तर सध्या ते जे सर आहेत ते चेक करत आहेत की ते इन्शुरन्समधून काय काय करू शकतो आपण. तर सध्या आपण गाडी तिकडे लावलेली आहे आणि इकडे बघू शकता हे नवीन गाड्यांची डिलिव्हरी इथं करत आहेत. बाकी थोडं आता त्यांना आपण दाखवू की काय झालंय कसं आहे आणि त्याच्यानंतर मग गाडी तर आपल्याला ठेवून जावं लागणार आहे. तर काहीच समोर आपली गाडी लावलेली आहे. मग जे डॉक्युमेंटेशनचं काम असतं ते झालेलं आहे आणि ते इन्शुरन्स कंपनीकडून जे पर्सन येते ते चेक करतात, फोटो काढतात, त्यासाठी नंतर ते क्लेमला पाठवतात आणि त्याच्यानंतर मग काम चालू होतं. ह्यासाठी साधारणतः 8-10 दिवस जातात. पण थोडंसं कन्व्हिन्स करून आपण ते दिवस कमी केलेले आहेत, कारण की एवढे दिवस गाडी ठेवणं म्हणजे बाकीचे कामं सगळे बंद होतात आपले. त्यासाठी थोडंसं त्यांच्याशी बोलून आपण ते कमी करून घेतलेलं आहे. तर साधारणतः सर्व्हिसिंग होऊन जाईल आज आणि त्याच्यानंतर मग ते क्लेम झाल्यानंतर आपल्याला गाडीचं काम करण्यासाठी बोलवतील. मग त्याच्यानंतर साधारण 2-3 दिवस जातील. तर गाडी ठीक होईल आज आपली. इन्शुरन्स करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की अशा गाड्या नवीन आलेल्या असतात, त्यांचे पार्ट्स खूप महाग असतात. ते आपल्याला स्वतः बसवणं म्हणले तर खूप कॉस्टली जातं. त्यासाठी इन्शुरन्स खूप महत्त्वाचं आहे. हे बॅक यार्ड आहे, जे की इथं गाड्यांचं डेंटिंग पेंटिंग होतं, बाकीचं व्हील अलाइनमेंट होतं, सर्व इथं करतात. बाकी पेंट शॉप आहे मागं. तर असं गाडीला काय झालं ना, इथं स्क्रॅच येतो माहिती आहे, काय माहिती कसं काय एवढं अटॅचमेंट गाडीसोबत असतं. तर ते आता ठेवून जायचं म्हणलं तरी कसं तर होतंय. पण ठीक आहे, आता गाडी व्यवस्थित करायची म्हणलं करावं लागतं, कारण की आता जे स्क्रॅच आलेत एका वेळेस एकच स्क्रॅच क्लेम होतो. कारण की आपण जर एका क्लेममध्ये 2-3 स्क्रॅच कव्हर करायचे म्हटले तर ते होत नाही. त्यासाठी जर गाडीला काय झालं असेल तर समजा एक स्क्रॅच आला तर लगेच शोरूमला जाऊन ते क्लेम करणं महत्त्वाचं आहे. कारण की आपण जर म्हटलं सर्व्हिसिंगच्या वेळेस करू, त्यावेळेस करू, त्यावेळेस ते दुसरा स्क्रॅच आला तर एकच स्क्रॅच क्लेम होतो. त्यासाठी नंतर डबल आपल्याला वेळ घालावा लागतो. त्याच्यासाठी स्क्रॅच आला काय झालं तर लगेच येऊन क्लेम करणे, कारण की अनलिमिटेड आहे आता. आधी जसं लिमिट होतं क्लेम करण्यासाठी तसं आता नाही आहे. किती वेळा पण आपण वर्षातून ते करू शकतो. त्यासाठी इन्शुरन्स असणं महत्त्वाचं आहे. हे गाईज, तर गाडी आपण तिथं सोडून आलेलो आहे आणि जे 8-10 दिवस लागणार होते ते ठीक 1 दिवसात देतो म्हणले, कारण की जे आपलं इन्शुरन्स असतो तो इन्शुरन्स क्लेम झाल्यानंतर ते कॉल करतील. मग त्याच्यानंतर तो पार्ट येईल, त्याच्यानंतर मग बाकीची प्रोसेस असते. तर आलो आहे आपण घरी आणि इकडं बघू शकता आपला ऑर्गॅनिक प्लॉट आहे. त्याचं थोडं बघायचं होतं, कारण की वांगी चांगले आलेत, फुलं लागली होती सुरुवातीला, पण आत्ता ते
कमी झालेले आहेत, वांग्याचं प्रमाण कमी आहे, तर त्याला काय करायला पाहिजे बघितलं पाहिजे. शेणखत घालावं लागते का बाकी काय, तर ते बघूया. आणि रात्री आपल्याला रिटर्न आपली गाडी आणायला जायचं आहे. तर इकडे बघू शकता आपण पाठीमागून मेथीचं बी लावलं होतं, ते चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे. आणि इकडं वांगे आहेत त्याला फुलं कमी दिसत आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येते बघायला पाहिजे. बाकी टोमॅटो आणि मिरच्या चांगल्या आहेत एकदम, बाकी कोथिंबीर असेल हे सगळं व्यवस्थित आलेलं आहे. फक्त वांग्याला थोडं प्रॉब्लेम दिसतोय, तर ते आपण सॉल्व्ह करूया. कारण की पूर्णपणे आपलं ऑर्गॅनिक पद्धतीनं आहे, घरी खाण्यासाठी करतोय. आपल्याला थोडीच मार्केटला न्यायचं नाही आणि क्वांटिटी पण आपल्याला जास्त नको आहे, म्हणजे घरी खाण्यापुरती असली तर ठीक आहे. त्यासाठी बघू आता काय करता येतं आपल्याला. थोडं आपण पुस्तकात असतं बरेच ऑर्गॅनिक ह्याच्यावरती पुस्तकं लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये बघू किंवा आपले जे वरिष्ठ असतात त्यांच्याकडून आपण सल्ला घेऊ, कारण की आपल्या लर्निंग स्टेजमध्ये आपण. इकडं थोडं आपले गुलाब हे आलेले आहेत, जे की आपली मोटर खराब झाली होती ते आता दुरुस्त करून आणतात. कारण की आपल्या शेततळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल पाण्याचं प्रमाण खूप कमी झालं होतं आणि ते आपल्याला फिलअप करून घ्यायचं आहे. कारण की आता प्रत्येक पिकाला पाणी लागते, कारण की पावसाळा उघडलेला आहे आणि जमिनीची ओल स्थिती आता एकदम खाली गेलेली आहे, सुकून गेलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला शेततळ भरून घ्यायचं आहे, तर ते मोटर नीट करण्याचं काम चालू आहे. आणि इकडे आता गुलाब हे आलेत आपली मोटर घेऊन, मग इथून ते मोटर दुरुस्त करतील. मग बाकीचं काय असतील ते विहिरीवरती टाकू आपण आणि मग टँक भरायला सुरुवात करू. सध्या फक्त एकच मोटर चालू आहे. तर गाईज जे आपलं काम होतं ते अपडाऊन आपण शोरूमला आलेलो आहे, जे की आपली गाडी आपण सकाळी टाकली होती, तर त्याचं काम झालेलं आहे. आणि शोरूममधून आपल्याला फोन आला होता, तर ते गाडी नेण्यासाठी आपण आलेलो आहे. तर बघू शकता इकडं हुंदाईचं शोरूम आहे, तर समोर लगेच तिकडं महिंद्राचं शोरूम आहे आणि त्याच्या शेजारी लगेच होंडाचं शोरूम आहे. म्हणजे शोरूमच आहे तिथं भरपूर. इकडं बघितलं समोर तर टोयोटा आहे, त्याच्यासोबत तिथं टाटा मोटर्स आहे. म्हणजे इथं सर्व कंपन्याच्या गाड्या अवेलेबल आहेत. शोरूमची गल्ली म्हटलं तरी चालेल. तर झाली आपली गाडी आणि जे बाकीचं काम होतं ते नंतर मग एक वीकमध्ये कॉल आल्यानंतर आपल्याला करायचं आहे. तर सर्व्हिसिंग चांगली आहे, स्टाफ एकदम चांगला आहे इथला, जे की फ्रेंडली आहेत टोटली. आणि बघू शकता इथं तर काही समोर बघू शकताय नवीन मॉडेलमधलं नाईट एडिशन आलेलं आहे. आणि ब्लॅक कलरसोबत काय नातं आहे काय माहीत नाही, काय गाडी दिसते बघू शकता तुम्ही. अलॉय व्हील्स ब्लॅक, कॅलिफर रेड आहेत, जे की कॉम्बिनेशन एकदम भारी दिसतं. त्याच्याबरोबर इकडं बघू शकताय हे ग्रिल आहे टोटली ब्लॅक केलेलं आहे, लोगोसुद्धा ब्लॅक केलेला आहे. आणि बाकी इंटेरियर तर विषयच नाही, टोटली ब्लॅक आहे, कारण की ब्लॅक एडिशन आहे असं इथे. क्लास काहीच स्टँड ठेवलं नाही, फक्त लोगो सिल्वर आहे, बाकी नावसुद्धा ब्लॅक करून टाकलेलं आहे, ऑल ब्लॅक. हे काही तर इकडं बघू शकताय समोर वॉशिंग सेंटर आहे आणि इकडं गराज आहे, म्हणजे की इथं रिपेअरिंगचं काम होतं सगळं. आणि तिकडं आता समोर बघू शकता आपली गाडी आलेली आहे, जे की वॉशिंग राहिलेले आहे. ते वॉशिंग एक 10-15 मिनटात होईल. त्याच्यानंतर मग बिलिंगचा पार्ट असेल ते करून मग आपण घरी जायला फ्री झालेलो. तर काही समोर बघू शकता वॉशिंग चालू आहे दुसऱ्या गाडी, की आपली वॉशिंग राहिलेले आहे. आणि हे नोमान सर आहेत, जे की आपल्या गाडी ॲडवायझरी आहे तिथं, आणि आपली गाडी त्यांच्याकडे आहे. आणि स्वभावाने एकदम फ्रेंडली माणूस आहे, जे की कोणी सोलापूरमधून असेल ते आवश्यक येत असेल तर अवश्य त्यांना भेट द्या, कारण स्वभाव एक नंबर आहे. आणि जे विचारेल ते एकदम फ्रँकली सांगतात ते. तर बिग थँक टू यू. तर काही समोर बघू शकताय हे डाग कशाचं आहे, तर जे आपल्या गाडीमध्ये युरिया वापरतात आत्ता. युरिया कशासाठी, तर पोल्युशन कमी करण्यासाठी. BS6 गाड्यामध्ये प्रत्येक फोर व्हीलरमध्ये ट्रक असेल त्याच्यामध्ये युरिया वापरतात. त्याच्यानं काय होतं, जे पोल्युटेड गॅस बाहेर पडतो तो कमी पोल्युटेड पडतो. आणि त्याचबरोबर आपला मिरर आहे तो डॅमेज झालेला आहे, जो की इथं बघू शकताय क्रॅश आलेला आहे. तर हे आता आपल्याला इन्शुरन्समध्ये करून घ्यायचं असल्यामुळे काय करतात, हे वरचं कव्हर काढतात आणि असं दाखवतात की तो जास्त डॅमेज आहे, त्याच्यानं इन्शुरन्स क्लेम होतो, नाही तर क्लेम होत नाही. त्यासाठी करावं लागतं, थोड्या गोष्टी होतात. तर आता हे पुढील आठवड्यामध्ये नीट होईल. आणि हे जो क्रॅश आलेला आहे तर बघू शकता तुम्ही, तो सुद्धा आपण व्यवस्थित करून घेणार आहे. इथं वाईट वाटतं की गाडीला असं काय झालं की. तर हे गाईज, तर ही 4थी कॉपी आहे आल्यापासून, कारण की तब्येत पण थोडीशी डाऊन झालेली आहे आणि टाईम पण खूप लागतो आहे. तर थोडा पैसा वसूल करू आपण त्यांचं, त्यासाठी दर एक 15-20 मिनिटांनी कॉपी ऑर्डर करतो आहे. तर
गाईज बघू शकताय गाडी क्लीन अँड क्लिअर आणि सर्व्हिसिंग झालेली आहे टोटल. तर हे जे पेपर टाकतात ते फक्त यांनी पुढे टाकलेले आहेत आणि इकडं बॅक साईडला त्यांनी टाकले नव्हते. मी बघितलं, त्यांना विचारलं तर म्हणतात कंपनी फक्त 2च देते, आम्हाला 2च टाकावं लागतात आणि सर्व्हिसिंग कॉस्ट तर एवढी करतात आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बचत करतात. तर ठीक आहे, त्यांच्या संग थोडं बोलून ॲडवायझर सोबत बोलून आपण ते करून घेतलेलं आहे. कारण का पुढं तो 2 माणसं बसतात का, मागं नाहीत का बसत. तर ठीक आहे, ते अप्रूव्ह झालेलं आहे. तर ते घेऊन येत आहेत, त्याच्यानंतर ते टाकतील आणि आपण घरी जायचं. आता बाकी बरंचसं काम पेंडिंग आहे आपल्याला. सर्च चालू आहे आपला थोडं, त्याच्यावरती काम करायचं आपल्याला. सर्चिंग चालू आहे बरोबर, एडिटिंग आहे आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत ज्या की हळूहळू आपल्याला समजतील. त्याच्यामुळं चॅनेलला नवीन असाल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. तर गाईज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.